जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्री प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमां विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आपण आज 7वा अध्यायाचा 25वा आणि 26वा श्लोक बघूया. तर त्याच्या आधी कोण सांगेल आपण मागच्या आठवड्यात काय शिकलो? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. प्रभूजी आतापर्यंत आपण हो, ये- ओके. आतापर्यंत आपण म्हणजे श्रीकृष्णांनी वृत्तीनुसार किंवा त्यांच्या बिहेवियरनुसार लोकांचे वर्गीकरण आपण जे सांगितलेलं ते पाहिलं, जसं की सर्वोच्च स्तरावर ज्ञानी आहेत, ज्यांनी भगवंतांना पूर्णपणे समर्पित केलंय. त्यानंतर आपण अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी बघितलं. त्यानंतर देवतांचे उपासक ज्यांना अल्पमेधसम हे आपण आता बघितलं. आणि आता अबुद्धाय जे संबोधलेलं आहे हा, त्यांच्याबद्दल श्रीकृष्ण सांगता आहेत. अगदी तर या बरोबर. श्लोकामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे म्हणजे त्यांच्यावरती अशी टीका करतात ते की जे जे अव्यक्तम आणि व्यक्तिम अपन्नम मान्यन्ते माम अबुद्धाय, की जे पूर्वी
अवैयक्तिक किंवा अव्यक्त होते आणि आता व्यक्तिमत्व धारण केलेलं आहे. तर हे म्हणजे श्रीकृष्णांचे खरे स्वरूप ओळखू शकत नाहीत. आणि आपण हे पण बघितलेलं की ते का ओळखू शकत नाही, कारण का त्यांचं मुख्य कारण म्हणजे त्यांची दृष्टी किंवा त्यांची म्हणजे त्यांची दृष्टी अज्ञान आणि भौतिक जगाच्या आसक्तीने ढासळलेली आहे. करेक्ट. आणि ते भौतिक स्वरूप आणि भौतिक क्षेत्राच्या पलीकडे काही पाहू शकत नाही. आणि त्यामुळे ते श्रीकृष्णाचे खरे सार ओळखू शकत नाही. हरे खूप कृष्ण. छान. खूप छान. आणि हे देवता लोकांच्या वरती आहेत का सॉरी, देवता उपासकांच्या वरती आहेत का देवता उपासकांच्या खालती आहेत श्रेणीमध्ये? खाली. खाली आहेत ना. अच्छा, बरं. आणि त्यांच्याही हम्म. खाली कोण आहे अजून? त्यांच्याही खाली जे कोण? श्रीकृष्ण भगवानांना सरेंडर नाही करत. हा, करेक्ट. आणि ते कोणत्या श्लोकात म्हटलेले आहेत ज्यांना हे? मूढ मूढ नराधम. हा, हा. मूढ हम्म. नराधम. आणि अजून दोन कोणते आहेत? मायाया अप्रहुत ज्ञान हा, आणि असुरम भावम आश्रित. आश्रित. करेक्ट. आणि हा कोणत्या श्लोकात म्हटलेला आहे? 7व्या अध्यायाच्या पण 15व्या सुरुवात श्लोकात. करू ना. पहिल्या श्लोकात. हा, 15व्या श्लोकामध्ये. सर 15. हं, ठीक आहे. आणि अजून एक महत्वाचा पॉइंट असा सांगावा असं वाटतोय की कृष्ण भगवान डिसाइड करतात की ते कोणाला दिसायला पाहिजे, त्यांची कृपा कोणावर असायला पाहिजे. हं. त्यामुळे या सगळ्या व्हेरियस लेवल्स आहेत बेस्ड ऑन देअर पास्ट कर्म आणि हे सगळं. ओके, पण मग कृष्ण पार्शालिटी करतो का नाही करतो? मग काही लोकांना कृपा देतो आणि काही लोकांना नाही देत. म्हणजे मग कृष्ण पार्शालिटी करतो का, असं म्हणू शकतो का आपण? नाही, नाही. ते आपण ऍक्च्युली डिस्कस केलेलं आहे मागच्या वेळेस की जे आपल्याकरता चांगलं असतं तेच कृष्ण भगवान डिसाइड करतात बेस्ड ऑन व्हेरियस पॅरामीटर्स. आपला जो गुण निर्माण झालेले असतात, सत्व रज आणि तम गुण निर्माण झालेले असतात त्याच्याप्रमाणे ते बिहेवियर असतं, राईट? सो बरं, पण मग कृष्ण भगवान डेफिनेटली पार्शालिटी करत नाही, इज नाही, व्हॉट आय पण वुड से. मग असा प्रश्न येतो की मी भलेही चुकीच्या गुणामध्ये असेल, तरी पण कृष्णाने माझ्याशी तसंच वागावं जसं तो इतरांशी वागतो ना. जर का आईची दोन मुलं आहेत, एक मुलगा तेवढा चांगला वागत नाही, एक मुलगा चांगला वागतोय, तर आई दोघांवरती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रेम करते का? मग इथे कृष्णाचं पण तसंच असलं पाहिजे ना. मी भलेही तेवढ्या चांगल्या गुणांमध्ये नाही, पण दुसरा भक्त सत्वगुणामध्ये आहे, तर कृष्णानी त्याला जास्ती कृपा देणार आणि मला देणार नाही, असं आहे का? मग पार्शालिटीच झाली नाही का? प्रभू भगवान तर सगळ्यांना इक्वल बघतात, पण जे त्यांची भक्ती करतात त्यांच्याकडे ते विशेष लक्ष देतात. पार्शलिटी नाही म्हणता येणार, पण त्या मुलं लहान त्या मुलाचं उदाहरण दिलं ना की जो जो मुलगा म्हणजे आईला जवळ जास्त म्हणजे जवळ जातो, आई त्याला त्याच्याकडे विशेष लक्ष हं, देते. तसंच बरोबर. भक्तांचं पण आहे. तर भक्तांकडे ते विशेष लक्ष देतात. पार्शलिटी नसते, पण त्यांच्याकडे एक स्पेशल अटेन्शन असतं. काय असतं असं असं भक्तांच्या एकंदरीत मध्ये? भक्त असं काय करतात ज्याच्यामुळे कृष्ण त्याला विशेष अटेन्शन देतो? या सगळं आपले कर्म कृष्ण भगवानांना समर्पित करतात. अं, ठीक, कर्म जे फळ आहे. फळ कर्माचं फळ. नाही, ठीक आहे, ते ते कर्मयोग झाला. ठीक आहे, कर्मयोगाला आपण बऱ्याच अध्यायांच्या अलीकडे मागे सोडलेलं आहे आपण त्याला. ठीक आहे. तर कर्म जे आहे ना, हे एक मेकॅनिकल ऍक्टिव्हिटी झाली. ठीक आहे. कर्माच्या बेसिसवरती कृष्ण कोणाला डिसाईड नाही करत. समजा एक राजा आहे, त्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे आणि तो भरपूर लोकांना दान देत बसलाय तो. त्यामुळे त्याला चांगलं पुण्य कर्म मिळते. पण एक गरीब आहे, त्याच्याकडे पैसा नाहीये, मग तो त्याला दान नाही देऊ शकत, त्याला पुण्य नाही मिळत. मग ज्याच्याकडे पुण्य जास्ती त्याच्यावरती कृपा जास्ती करणार का कृष्ण? असं आहे का? कर्म जे आहे हे भौतिक जगातली गोष्ट आहे. भौतिक जगातल्या कोणत्याही गोष्टी करता कृष्ण आकृष्ट होत नाही. मग असं काय असतं? आणि आपण ह्याच्यावरती बोललोय 7व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकाच्या बद्दल आपण बोललेलं आहे
की भक्त असं काय करतो ज्याच्यामुळे कृष्ण त्याच्याकडे आकृष्ट होतो आणि त्याच्याकडे विशेष लक्ष देतो, आणि जे दुसऱ्या व्यक्ती तो करत श्रीकृष्ण नाही. भगवानच परम श्रेष्ठ आहे हे ऍक्सेप्ट करतात आणि त्यांना सरेंडर करतात बेसिकली. हा, करेक्ट, एक्झॅक्टली. तर ते भगवान श्रेष्ठ आहे हे तर आहेच, पण सरेंडर करतात ते सगळ्यात जास्ती महत्वाचं. शरणागती, आणि शरणागती ही इन इटसेल्फ इज अ व्हेरी व्हेरी बिग टॉपिक. आपण आपण कधी बोलू ह्याच्यावरती. पण ही शरणागती जी आहे ही अजूनही म्हणजे आपण तर दूरचीच गोष्ट, भले भले लोक सुद्धा व्यवस्थित पूर्णपणे शरण जाऊ शकत नाहीत कृष्णाला. बरेच अडथळे असतात त्याच्यामध्ये. तर हे सगळे अडथळे पार करण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो आणि कृष्ण आपलं असे सिन्सिअर एफर्ट्स बघतो कृष्ण, त्यावेळी मग तो आपल्याला कृपा दाखवायला चालू करतो आपल्याला. आणि ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे बुडत्या माणसाला कसं एक व्यक्ती हात देऊन बाहेर काढते ना, तसं कृष्ण आपल्याला त्याची कृपा देखून आपल्याला तो भौतिक भवसागरातनं बाहेर काढतो तो. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? चला आपण 25वा श्लोक बघूया. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. अनुवाद. हरे कृष्णा. हरे मूढ कृष्ण. आणि अज्ञानी लोकांना मी कधी प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता त्यांनी सरळ स्पष्ट कारण दिलेलं आहे की का लोक कृष्णाला बघू शकत नाहीत, ओळखू शकत नाहीत, जाणवू शकत नाहीत. सगळं अगदी स्पष्ट सांगितलं त्याने. तर काय झालंय, 24व्या श्लोकांपर्यंत कृष्णानी तसे 4 प्रकारच्या लोकांबद्दल सांगितलं, आणि आपण त्या चौघांच्या बद्दल आत्ता बोललो आपण. तर जे निर्विशेषवादी आहेत, म्हणजे देवाला आकार नाही असं समजणारी जी लोक आहेत, त्यांचे जे तर्कवितर्क आहेत ते चुकीचे आहेत. आणि त्यांच्या त्रुटी ज्या आहेत त्या कृष्णाने ह्याच अध्यायाच्या वेगळ्या वेगळ्या श्लोकांमध्ये आणि पूर्ण भगवद्गीतामध्ये, भागवतममध्ये आणि चैतन्य चरितामृत वगैरे बऱ्याच ठिकाणी त्यांच्या त्रुटी उघड केल्या आहेत. इथे ह्या श्लोकामध्ये कृष्ण त्या ज्या त्रुटी आहेत त्यांचं मुख्य कारण काय आहे ते तो स्पष्ट करतो इकडे. ओके. पहिली गोष्ट म्हणजे मूढ म्हटलंय ह्यांना. ठीक आहे. नंतर ते कृष्णाला ओळखू शकत नाही. ते का ओळखू शकत नाही आणि कृष्णाचं असं काय गोष्ट आहे जे ते ओळखू शकत नाही, ते आपण बघूया आज. ठीक आहे. आणि मग कृष्ण अजूनही पुढे घेऊन जातो जसा हा टॉपिक, त्यावेळी तो कृष्ण स्पष्ट करतो तिकडे की तुम्ही मला ओळखू शकत नाही एक गोष्ट, मग कसं ओळखायचं ते पण तो सांगतो आपल्याला. ठीक आहे. तर समर्पण, आपण माताजी जसं बोलल्या तसं शरणागती, सरेंडर आणि भक्ती द्वारे कृष्णाला फक्त जाणता येतं. बऱ्याच श्लोक आहेत भगवद्गीतामध्ये सुद्धा. भक्त्या माम अभिजानाति 18व्या अध्यायामध्ये आहे. 11व्या अध्यायाच्या 54व्या श्लोकात पण कृष्ण बोललाय की तुम्ही फक्त भक्ती करूनच मला ओळखू शकाल. तुमची सगळी जी भौतिक नॉलेज आहे, तुमचं जे आध्यात्मिक नॉलेज, वेदांत, ब्रह्म संहिता वगैरे ह्या सगळ्या वाचल्याने जर का तुम्ही असं वाटत असेल की तुम्हाला किती नॉलेज मिळालं, तर त्या नॉलेजच्या बेसिसवरती तुम्ही मला ओळखू शकणार नाहीत. हं? तुमचे कितीही तत्व, कितीही तुमच्या कल्पना असो, काहीही असो, तर्क करो, वितर्क करो, काहीही करो, किंवा तुम्ही तुमचे इंद्रिय वापरून निरीक्षण करायचा प्रयत्न करा, तुम्ही मला ओळखू शकणार नाही. आपण ह्याबद्दल मागच्या वेळी बोललेलो. आपले इंद्रिय लिमिटेड त्यांची कपॅबिलिटी आहे त्यांची. ओके. त्याच्यामुळे ते काही गोष्टी बघू नाही शकत. तर गंमत काय झाली आहे की ती रिसेंटली मी वाचलं की काही 200-300 वर्षापूर्वी वेस्टर्न वर्ल्डमध्ये सायंटिस्ट, त्यांचे स्वतःचे सो कॉल्ड सायंटिस्ट, त्यांनी आत्मा वरती हे करायचा प्रयत्न केला, रिसर्च करायचा प्रयत्न केला.
बराच रिसर्च केल्यानंतर त्यांना जाणवलं की आपल्याला काही आत्म्याचा नावाची गोष्ट दिसलेली नाही. त्यामुळे त्यांनी कन्क्लूड केलं की आत्मा नावाची गोष्ट अस्तित्वातच नाहीये. आता गंमत बघा, जर आत्म्यालाच जर का निगेट केलं, त्याचं एक्झिस्टन्स नाकारलं, तर काय होतंय की व्यक्ती कधी शरीर आणि आत्मा यातला फरक जाणवूच शकणार नाही. व्यक्तीला कधी पुनर्जन्माबद्दल समजणारच नाही. हा, अजून त्याच्यामध्ये अजून त्यांनी एक पाऊल पुढे गेलं. त्यांना जाणवलं की प्राण्यांमध्ये आत्मा नसतो. मनुष्यामध्ये एक वेळ असू शकतो, पण प्राण्यांमध्ये नसतो. आता प्राण्यांमध्ये आत्मा नाही म्हटल्यावरती त्यांचं शरीर आहे, त्यांना मारलं तर काही फरक पडत नाही, म्हणून उठसूटपणे नॉनव्हेज खाण्याचे हे प्रस्थ पण वाढलं का, तर प्राण्यांना मारलं तर काही फरक नाही पडत, काही पाप नाही लागत, पण मनुष्याला नाही मारायचं. ते दाव शाल नॉट किल जे आहे, तर त्यांनी पहिली गोष्ट दाव शाल नॉट मर्डर म्हणून इंटरप्रिट केलंय, आणि त्याची ॲप्लिकेबिलिटी जी आहे ती फक्त ह्युमन बिईंग्सवरती केली आहे. इट डज नॉट अप्लाय टू ॲनिमल्स, असं केलं त्यांनी. हं? आणि त्यांनी काय चुकलं त्यांचं, तर त्यांनी स्वतःचे इंद्रिय वापरले. कृष्णाने भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत आत्म्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, क्वालिटीज सांगितलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आत्म्याला ना जाळू शकता, ना पाण्याने ओलं करू शकता, ना कापू शकता, ना काही नाही करू शकत तुम्ही. त्याचंच हे क्लिअर आहे की आत्म्याच्या क्वालिटीज तो आध्यात्मिक असल्यामुळे भौतिक जगाच्या क्वालिटीज आणि आत्म्याच्या क्वालिटीज वेगळ्या वेगळ्या आहेत. इंद्रियांची कॅपॅबिलिटी फक्त भौतिक जगातल्या गोष्टी आणि त्यांच्या क्वालिटीज ओळखण्याची, बघण्याची क्षमता आहे त्यांची. जे आध्यात्मिक जगत आहे त्याला ते बघण्याचं आणि त्याला ओळखण्याची कॅपॅबिलिटी आपल्या ह्या भौतिक इंद्रियांमध्ये नाहीये. त्यामुळेच जी व्यक्ती कृष्ण जी आध्यात्मिक आहे, जी भौतिक नाही आहे, त्या व्यक्तीला आपण ह्या इंद्रियांद्वारे निरीक्षण करू शकत नाही. आणि जे व्यक्ती तरी सुद्धा कृष्णाला समजायचा प्रयत्न करतात, ओके, ते पण स्वतःच्या इंद्रियांद्वारे, आणि कृष्णाला ते नीट ओळखू शकत नाही, पण कृष्ण आहे हे नाकारू पण शकत नाहीत. तर अशा वेळी मग ते कृष्णाला एक साधारण व्यक्तिमत्व किंवा असाधारण व्यक्तिमत्व, हां, किंवा तात्पुरतं किंवा भौतिक असं समजतात, आणि त्यामुळे त्यांचं ज्ञान मर्यादित राहतं, आणि त्यामुळे ते कृष्णाला पूर्णपणे कधी ओळखू शकत नाहीत. त्याचं कारण का आहे ते अजून कृष्ण पुढे सांगतो. ठीक आहे. त्यामुळे कृष्णाचे हे जे रूप आहे, गुण आहे, धाम आहे, त्याचं जे आहे ते एवढं शाश्वत आहे, परमनंट आहे, तरी सुद्धा ते लोकांना दिसत नाही. का, तर त्यांचा मूर्खपणा, मूढ असं कृष्णाने संबोधलेलं आहे. त्यामुळे कृष्ण जे त्यांचं जे ज्ञान आहे ते पूर्ण ते झाकलं जाते त्यांच्या मूर्खपणामुळे, अज्ञानामुळे, आणि ते कृष्णाला बघू शकत नाही ते. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं माया म्हणजे महामाया आणि योगमाया असे 2 प्रकार आहेत. तर ते काय रोल परफॉर्म करतात ते पण आपण बघूया. तर कृष्णांनी काय केलंय, स्वतःला असं लपवलेलं आहे. योगमाया समावृत, योगमाया जी त्याची जी आहे त्याच्या आड कृष्णाने स्वतःला झाकून ठेवलेलं आहे. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला कृष्ण दिसत नाही. ठीक आहे. तर माया आणि योगमाया ह्याच्यातला जो फरक आहे तसा आपण बघितलेला आधी, पण आपण परत आता त्याबद्दल बोलू आपण. तर ह्या श्लोकाचा थोडासा सारांश बघून घेऊया. तर कृष्णाला आपण ओळखू शकत नाही किंवा कोणी व्यक्ती ओळखू शकत नाही. त्याला तो प्रयत्न करतो पण अपयशी ठरतो. त्याची कारणं काय आहे, तर इकडे कृष्णाने सांगितलं की ही जी वेगळी वेगळी लोक आहेत, हा, काही लोक ब्रह्म निर्विकाराला समर्पण करतात, काही लोक देवतांचं उपासक बनतात, काही लोक कृष्णाकडे टेम्पररी बेनिफिट करता येतात, काही लोक त्याला खरोखर समर्पित करतात. हं? पण त्यावेळी तो सांगतोय की नाहम प्रकाश सर्वस्य न अहम प्रकाश. प्रकाश का म्हटलं इकडे, तर प्रकाशामुळे आपल्याला गोष्टी दिसतात.
तर कृष्ण बोलतो की मी तो प्रकाश त्यांच्यावरती पडूनच देत नाही. आणि हे सर्व लोकांवरती म्हणजे तो बोलतो की मी सर्वांना दिसेल असं शक्य नाहीये. तो स्वतःला काही लोकांपासून हाईड करतो तो. ओके. प्रकाश काय करतं, वस्तू आपल्याला दृश्य किंवा अदृश्य अशी करते. म्हणजे अदृश्य या शब्दाचाच अर्थ असा आहे की दृश्य जे नाही ते, म्हणजे जे दृश्य नाही ते अस्तित्वात नाही असं नाहीये. हं? म्हणजे अ, आपण आपले पाचही इंद्रियांचा जर आपण प्रकार बघितला, त्यांचे क्वालिटीज, तर पाणी आपल्याला दिसतं, हवा आपल्याला दिसत नाही. पण हवा दिसत नाही म्हणजे हवा नाही असं नाही, तर हवेला स्पर्श करू शकतो आपण आणि हवा आहे हे आपल्याला जाणवू शकतो. हा. पण अशा बऱ्याच गोष्टी असतात, आपलं मन, आपली बुद्धी आपल्याला दिसत नाही पण तरी ते आपल्याला जाणवतं. बरोबर. तर म्हणजे काय, तर आपल्या इंद्रियांद्वारे आपण त्यांची अस्तित्व ओळखण्याचा प्रयत्न करतो आपण. कधी कधी सक्सेसफुल होतो काही गोष्टींमध्ये, लाईक पाणी, हवा वगैरे ह्याच्यामध्ये. पण मन, बुद्धीसारख्या गोष्टी आपल्या इंद्रियांद्वारे आपल्याला समजता येत नाही. तर म्हणजेच काय, त्या एक्झिस्टिंग नाही आहेत असं नाही आहेत, ते अस्तित्वात आहेत, फक्त आपल्याला त्याची जाणीव होत नाहीये. तर तसंच इकडे कृष्ण काय बोलते की मी दिसत नाही लोकांना, मी स्वतः इतरांसमोर प्रकट होत नाही. त्याचा अर्थ हा नाही की कृष्ण अस्तित्वात नाही आहे ते. आणि ही एक मोठी चूक हे निर्विकारवादी करतात. त्यांना वाटतं कृष्ण आहे तर दिसत का नाही, देव आहे तर दिसत का नाही, दिसत नाही म्हणजे देव इधर अस्तित्वात नाही, किंवा माझी जरा जास्ती श्रद्धा असली तर देवाला आकार नाही. हीच चूक करतात ते. ठीक आहे. आणि काय बोलतोय कृष्ण, योग माया समावृत. कृष्णाची योग माया एक आहे, त्या त्याद्वारे कृष्णाने स्वतःला हाईड केलेलं आहे. हं. एका रूम मध्ये आपण दरवाजा बंद करून बसलो आणि बाहेरच्या व्यक्तीला आपण दिसलो नाही, तर ह्याचा अर्थ काय की आपण आपल्याला स्वतःला त्या व्यक्तीपासून लपवलेलं आहे. एक चोर कसा लपवतो ना स्वतःला. हा. पण इथे कृष्ण बोलतोय की जे भक्त नाहीत त्यांच्यापासून मी स्वतःला लपवतो. ठीक आहे. तर समावृत हा शब्द म्हणजे सम्यक आणि आवृत असे ह्या दोन शब्दांनी तयार झालेला. सम्यक म्हणजे पूर्णपणे, आणि आवृत म्हणजे झाकलेलं, समावृत. ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं, ह्या त्यांनी झाकल्यामुळे मूढोयम नाभिजानाती. मूढ असा हा शब्द वापरलाय, मूर्ख, मूढ म्हणजे नाभिजानाती, मला ओळखू शकत नाहीत ते. कृष्णाचं काय ओळखू शकत नाही, तर अजम आणि अव्ययम. हं? कृष्ण अजन्मा आहे आणि कृष्ण अविनाशी आहे, हे लोकांना समजू शकत नाही. म्हणजे अजन्मा म्हणजे त्याच्या आधी कोणी नाहीये, तो नेहमीच अस्तित्वात होता, तो नेहमीच अस्तित्वात होणार आहे. अशी कधीही वेळ नव्हती जेव्हा कृष्ण नव्हता, आणि अशी कधीही वेळ नसणार नाही जेव्हा कृष्ण नसेल. तर नाहम प्रकाश सर्वस्यचा आपण अर्थ बघून घेऊया. ठीक आहे. तर कृष्णांनी ह्याच अध्यायामध्ये दोन वेगळ्या वेगळ्या श्लोकांमध्ये, तिसऱ्या श्लोकामध्ये आणि 19व्या श्लोकामध्ये, त्याला जाणणं आणि त्याला ओळखणं किती दुर्मिळ आहे हे कृष्णाने आपल्याला सांगितलं. तिसऱ्या श्लोकात तो काय बोललाय, मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतती सिद्धये, आणि यततामपि सिद्धानाम परत कश्चित कश्चिन माम वेत्ती तत्वतः. म्हणजे हजारो माणसं अगदी त्यांनी प्रयत्न जरी केला हां की कृष्णाला ओळखण्याचा, त्याच्यामध्ये क्वचित एखादा आत्मा कृष्णाला खऱ्या अर्थाने ओळखू शकतो. म्हणजे हजारो हजारो लोक आहेत, त्याच्यामध्ये फक्त काही हजार लोक कृष्णाला ओळखण्याचा प्रयत्न करतात, आणि अशा प्रयत्न करणाऱ्या हजारो हजारोंमध्ये एखाद्या आत्म्याला कृष्णाला ओळखता येतं. आणि ती दुर्मिळता कृष्ण अजूनही 7व्या अध्यायाच्याच 19व्या श्लोकामध्ये अजून ऍड करतो, बहुनाम जन्म नामंते. म्हणजे जी व्यक्ती कृष्णाला ती ओळखू शकते ना, तिसऱ्या अध्यायाचं सांगितलं ना, कश्चिन माम वेत्ती तत्वत, ती व्यक्ती सुद्धा असं नाही की बाबा लॉटरी काढली आणि करोडो लोकांमध्ये एका माणसाला मिळाली. ओके. आणि तो एलिजिबल असो नसो, त्याला ते न बघताच त्याला लॉटरीचं बक्षीस दिलं, त्याला तसं नाहीये.
त्या व्यक्तीला सुद्धा पूर्ण प्रोसेस थ्रू जावं लागतं. आणि तो प्रोसेस एका जन्माचा असतो असं नाही, बहुनाम जन्मना म्हणते, बहुनाम भरपूर भरपूर जन्मच्या अंती. ते पण असं नाही आहे की बाबा हा 100वा जन्म आहे, चल तुला जन्माच्या सुरुवातीलाच देतो. तसं नाही आहे. जन्माच्या अंती, अगदी लास्ट मोमेंटला ज्ञानवान माम प्रपद्यते, पूर्णपणे ज्ञानित पूर्णपणे भक्त झाल्यानंतर माम प्रपद्यते, जेव्हा तो संपूर्ण शरणागती घेतो कृष्णाची आणि त्याला जाणवतं वासुदेव सर्वमिती, वासुदेवच सगळं काही आहे, कृष्णच सगळं काही आहे, बाकी सगळंच्या सगळं मिथ्या आहे, हे जेव्हा त्याला जाणवतं, ओके, त्यावेळी तो खरा अर्थाने महात्मा बनतो तो. आणि अशी व्यक्ती सुदुर्लभ आहे, म्हणजे खूप खूप दुर्मिळ आहे. तर तर हे त्यांनी रेअरिटी म्हणजे दुर्मिळता हायलाइट केली, तर त्याच्या मागे कारण काय आहे, दुर्मिळ काय आहे इतकं, तर ते 13व्या श्लोकामध्ये कृष्ण त्याचं उत्तर देतो आणि ह्या श्लोकामध्ये दुसरं अजून एक उत्तर देतो. तर पहिली गोष्ट काय, तर त्रिभिर गुण मयैर भावै ए भी सर्वमिदं जगत. हम्म? हे जे 3 गुण आहेत, हे या पूर्ण जगामध्ये जे पसरलेले आहेत, सत्वगुण रजोगुण तमोगुण, मोहितम नाभी जानाती, ह्याच्यामुळे व्यक्ती भौतिक लोक त्याला मोहित होतात आणि म्हणून नाभी जानाती, ओके, ते ओळखू शकत नाहीत. मामेभ्य परम अव्ययम, कृष्णाचे जे नेचर आहे, कृष्ण जो आहे तो परम अव्ययम आहे. एक तर परम आहे म्हणजे त्याच्यावरती कोणी नाही, हं? आणि अव्यय आहे. तो अव्यय हा शब्द बराच वेळा त्यांनी वापरलेला आहे, ह्या अध्यायात पण वापरला आहे आणि बाकीच्या अध्यायांमध्ये पण वापरलेला आहे. त्यांनी कंटिन्युअसली तो एम्फसाइज करतोय की मी ऑर्डिनरी तुमच्यासारखा हाडामासाचं शरीर नाहीये माझं. माझं जे आहे ते सच्चिदानंद विग्रह, सच्चित आणि आनंदाचं शरीर आहे माझं. आपली बॉडी डिस्ट्रॉय होते, आपली बॉडी डिस्ट्रॉय होते, तशी कृष्णाची बॉडी डिस्ट्रॉय होत नाही. हम्म? बऱ्याच लोकांना असं वाटतं की कृष्ण मेला, हं? कृष्णाने शरीर सोडलं आणि गेला तो परत म्हणून. तर मूर्खपणा आहे निव्वळ. श्रीमद भागवतम मध्ये स्वतनुम हा शब्द वापरलाय शुकदेव गोस्वामींनी. जेव्हा कृष्ण त्याच्या स्वधामी परत गेला त्यावेळी स्वतनुम हा शब्द वापरलाय त्यांनी. तनु म्हणजे शरीर, स्वतनु म्हणजे स्वतःच्या शरीरासकट कृष्ण परत गेला, हे कृष्ण शुकदेव गोस्वामी बोलतात. आणि जेव्हा तो गेला त्यावेळी त्यांचा रथ, त्यांचा जो सारथी दारुक त्याचं नाव, श्रुती स्मृती वगैरे हे सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन गेला कृष्ण. हं. तर ती भरपूर मोठी कहाणी, आपण बोलू त्याबद्दल. त्यामुळे कृष्ण हे त्याचं जे शरीर जे आहे हे आपल्यासारखं नाही, ऑर्डिनरी नाही आहे. आणि कृष्ण हे कॉन्टिन्युअसली एम्फसाइज करतोय आणि बऱ्याच वेळा म्हणून तो अव्ययम हा शब्द वापरतोय. आणि हे ओळखणं मूर्ख लोकांना जमत नाही. आणि तरी ह्या श्लोकामध्ये परत कृष्ण तेच बोलतोय, नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत, मी नाही सर्वांसमोर प्रकट होत. त्याचा अर्थ असा नाही निघत की मी अस्तित्वात नाही आहे. तुम्हाला मी दिसलो नाही ह्याचा अर्थ हा नाही की मी अस्तित्वात नाही आहे. कारण का, तर योग माया समावृत, माझ्याच योग मायेने मी स्वतःला असं आच्छादन करून ठेवलेलं आहे की तुम्ही मला बघूच शकणार नाहीत. ठीक आहे. आणि आपण ते एक्झाम्पल पण बघूया योगमाया समावृत ह्याचं, आणि का योगमाया तसं करते ते पण आपण बघूया आपण. तर कृष्णाचं जे अव्यय आणि अजन्म अजम असं जे शब्द त्यांनी वापरले, हे मुद्दामून कृष्ण याच्यावरती भर देतोय की त्याला एक सांगायला की काळ जी ही गोष्ट आहे ना, ती पण कृष्णाच्या पलीकडे नाही आहे ती. ओके. तर आपण ह्याबद्दल असं जास्ती डिटेलमध्ये बोललो नाही, पण हे जे पूर्ण ब्रह्मांड असतं ना, त्याच्यामध्ये 25 एलिमेंट्स असतात ज्याच्यामुळे क्रिएशन होतं. त्यातला जो 25वा एलिमेंट आहे ना तो काळ आहे. तर काळ, वेळ जे आपण बोलतो ना, ती वेळ जी आहे ही भौतिक गोष्ट आहे. हा, ब्रह्मांडाच्या पलीकडे आध्यात्मिक जगतामध्ये काळ नावाची गोष्ट नाहीये. काळ ही फक्त इकडे भौतिक जगामध्ये आहे.
त्यामुळे आपण असं विचार नाही करू शकत की बाबा मी आज 50-70 वर्षाचा 100 वर्षाचा झालो आणि कृष्ण 5,000 वर्षाचा झाला, तर कृष्ण माझ्यापेक्षा जास्ती म्हातारा आहे म्हणून. हा म्हणजे माझ्याकडे त्याच्यापेक्षा जास्ती शक्ती आहे. हा मूर्खपणा झाला. म्हणजे आपण असं बोलतोय की कृष्ण एका वेळी बोलतोय की मत्तः परतरम नान्यत, माझ्या वरती कोणी नाही. पण तरी आपण बोलायचं नाही नाही नाही, पण काळ तुझ्यावरती आहे. काळ इज पॉवरफुल दॅन यू. हा, काळ तुला म्हातारा बनवू शकतो आणि काळ तुला तरुण पण बनवू शकतो. म्हणजे काळ इज मोर पॉवरफुल दॅन यू, ह्याला पण अर्थ नाहीये. तर हे जे अजम हा शब्द वापरलाय त्याच्यावरनं आपण हे जाणवलं पाहिजे की काळ जी गोष्ट आहे ही कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे, कृष्णाच्या अंडर आहे, कृष्ण त्याच्या अंडर नाही येत. आणि अव्ययम म्हणजे तो जरी इथे मनुष्य रूपात प्रकट झाला आहे, तरी सुद्धा त्याचं रूप जे आहे ते शाश्वत आहे, मोहक आहे एकदम. हम्म. त्यामुळे हे जी योगमाया जी आहे ती त्याला अशा रीतीने आच्छादन करून टाकते की जे मूर्ख लोक आहेत ते त्याच्या कोणत्याही फीचरबद्दल कृष्णाला ओळखू शकत नाहीत, जाणवू शकत नाही त्यांना. का? तर ते आध्यात्मिक बुद्धी वापरायचा प्रयत्न करत नाहीत. ती त्यांची इंद्रिय जे आहेत ते आणि भौतिक बुद्धी वापरून कृष्णाला ओळखायचा प्रयत्न करतायत ते. त्यामुळे कृष्ण इथे एक वेळ नाही तर बऱ्याच वेळा भगवद्गीतेमध्ये त्यांनी हायलाइट केलेलं आहे की भक्ती आणि त्याची कृपा ह्या दोनच गोष्टींमुळे आपण कृष्णाला ओळखू शकू. ठीक आहे. आपली भौतिक बुद्धी, आपली ॲनालिटिकल माइंड असताना असं झालंय म्हणून तसं झालंय, म्हणून तसं झालं, म्हणून तसं झालं, ही जी बुद्धी आहे ही भौतिक गोष्टींचं अनालिसिस करून त्यांच्याबद्दल कन्क्लुजन्स काढण्याकरता ठीक आहे. पण कृष्ण त्याच्याही पलीकडे आहे ते. त्यामुळे त्याच्या बेसिसवरती कृष्णाला ओळखणं शक्य नाही आपल्याला. तर योग माया समावृत हा हे जर आपण जरा समजून घेऊया. तर कृष्णाने दोन मायांचा उल्लेख केलेला आहे इकडे. हा, त्रिभिर्गुण मयैर भावई एभी सर्वमिदम जगत, तिकडे तो महामायाबद्दल बोलतोय. आणि ह्या श्लोकामध्ये तो योग माया समावृत, तर योग मायाबद्दल बोलतोय. तर महामाया काय करते? ती हे जे भौतिक गोष्टींनी बांधले गेलेले असतात ना, अशा आत्म्यांना ती या भौतिक जगतामध्ये बांधून ठेवायचा प्रयत्न करते. हां, आणि ते बांधण्याकरता त्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात महामायेला. पहिली गोष्ट म्हणजे ती कृष्णापासनं त्यांना लांब ठेवते. आणि ते लांब ठेवण्याकरता कृष्णाबद्दलचं जे नॉलेज असतं ते येऊन देत नाही त्या ह्या लोकांपर्यंत. ठीक आहे. दुसरी गोष्ट ती काय करते, त्यांचं लक्ष जे आहे ह्या भौतिक जगातल्या गोष्टींकडे जास्तीत जास्ती राहील असं ती कार्य करते. तुम्ही इमॅजिन करा की कृष्ण बोललाय की महामाया ही माझी एनर्जी आहे. हां, 14व्या श्लोकात बोललाय तो, ही ती माझी एनर्जी आहे, दैवीम प्रकृतीम बोललाय तो. हं? तर ती महामाया सगळं कृष्णाचं सेवक म्हणून काम करते. सो दॅट कृष्णापासनं लांब ठेवण्याचं काम करता येईल तिला, आणि लोकांना इकडे ह्या भौतिक जगतामध्ये अट्रॅक्ट होतील आणि त्यांची राहील इच्छा स्वतःला बांधून ठेवण्याचं इकडे ह्याच्यामध्ये, ते पण ती करेल. ठीक आहे. तर महामाया ते काम करते. योगमाया काय करते? ती कृष्णाला म्हणजे जे भक्त आहेत कृष्णाचे, ओके, त्या भक्तांना कृष्णाकडे जास्तीत जास्ती अट्रॅक्ट होतील असं ती कार्य करते. ओके. आणि आपण एक एक्झाम्पल बघून घेऊया त्याबद्दल. एक नाही, भरपूर दिसतील आपल्याला. पण ते अट्रॅक्ट होण्याकरता ती जी अट्रॅक्ट होण्यामध्ये जी बाउंड्री असते ना, ती बाउंड्री ती काढायचा प्रयत्न करते. ठीक आहे. म्हणजे कृष्णाचं जे ग्रेटनेस आहे, हां, कृष्ण, तुम्ही इमॅजिन करा तुमच्या समोर आता 11वा अध्याय आपण शिकलो नाही आहोत अजून, पण तुम्ही विराट रूप किंवा विश्वरूपाबद्दल निदान ऐकलं तरी असेल. जर कृष्ण ह्या स्वरूपामध्ये आपल्या समोर आला तर आपण त्याची भक्ती करू शकू का? यशोदा माईनी जसं कृष्णाला स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि दूध पाजलं त्याला, तसं ती करू शकेल का कृष्ण विश्वरूपामध्ये जर आला तर? तर ते तिला जमणार नाही. आणि म्हणून तिची भक्तीमध्ये एक बाधा येईल.
तर ती बाधा काढण्याचं काम योगमाया करते. आणि ती बाधा काढण्याकरता ते काय करते की कृष्णाचं जे हे ग्रेटनेस आहे ना ते ती लपवते यशोदा मातेपासून, आपल्या भक्तांपासून पण. आणि म्हणून ते जास्तीत जास्ती विदाऊट एनी बाउंड्री अशी भक्ती करू शकतील ते. आपण बोलतो ना आपण की एक व्यक्ती मोठ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे. हं? तो जेव्हा ऑफिसमध्ये असतो त्यावेळी त्याच्याशी लोक कसे वागतात ते सगळे त्याला त्याचा ओनर, सीईओ वगैरे अशा मोठ्या मोठ्या पोझिशन्स मध्ये असलेल्या लोकांना कसे रिस्पेक्ट देऊन राहतात त्याच्याबरोबर, राईट. पण तीच व्यक्ती जेव्हा घरी येते त्यावेळी त्याची मुलं त्यांच्याशी कसे वागतात ते म्हणजे अक्षर त्याच्या अंगावरती उड्या मारतील, त्याला घोडा बनवतील, त्याच्या अंगावरती बसतील आणि खेळतील, काय 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 करतील. आता ह्याच व्यक्ती हाच मुलगा जेव्हा त्याला तो ऑफिसमध्ये जाईल, हा जेव्हा मोठा होईल आणि ऑफिसमध्ये जाईल तो, आणि त्याच वडिलांच्याच कंपनीमध्ये काम करेल, तर तो त्याच पद्धतीने वडिलांशी तो डील नाही करणार तो. म्हणजेच काय, तर त्या वडिलांची जी पोझिशन आहे त्या पोझिशनमुळे एक त्याचं जे प्रेम आहे वडिलांवरती ते व्यक्त करण्यामध्ये एक बाधा निर्माण होते. ती बाधा काढण्याचं काम योगमाया करते. म्हणजे आपण कृष्णावरती अगदी म्हणजे बिनधास्त, अगदी बाउंड्रीलेस प्रेम करू शकतो. हे योगमाया करते. तर योगमाया काय करते की जो प्रेम संबंध असतो कृष्णाबरोबर तो गहन कसा करता येईल अजून, ते ती काम करतात. आता यशोदा मातेचं उदाहरण जे आहे ना ते अतिशय उत्कृष्ट आहे. तुम्ही कृष्णाची दामोदर लीला जी झाली, त्या दामोदर लीलामध्ये यशोदा मातेनी काय केलेलं की कृष्णाने भरपूर मस्ती केली, लोणी खाल्लं, इकडे तिकडे सांडवलं, माकडांना खायला घातलं, ते मडकी होती ती फोडली, आणि यशोदा माते मग नंतर बोलली की आज मी तुला धडा शिकवते. हे सगळ्या ज्या गोपी माझ्याकडे येऊन कंप्लेंट करत होत्या त्या काही चुकीचं नव्हत्या बोलत त्या. आणि दिसली तिला एक काठी, आणि काठी घेऊन ती कृष्णाच्या मागे पळायला लागली. हं? तर आता अं, क- ती जी काठी घेऊन पळते, तर ती जर तिला जाणवलं असतं की कृष्ण अल्टिमेट आहे, हा, ह्या जगाचा सर्वे सर्व आहे, हे लोणी सुद्धा त्याचंच आहे, गायी पण त्याच्या आहे, त्यांचं दूध पण त्याचं आहे, ते गायी जे गवत खातात ते पण त्याचं आहे, शरीर पण त्याचंच आहे, सगळंच त्याचं आहे, त्याच्या सगळ्या मालकीचं आहे. हे जर यशोदा मातेच्या मनामध्ये आलं असतं तर ती गाय काठी घेऊन मागे पडली असती का? आणि कृष्णाने पण काय केलं, तिची भक्ती, तिचं प्रेम असं, म्हणजे जे काठीच्या रूपातनं दिसतंय ते अजून अजून वाढावं म्हणून कृष्णाने घाबरल्याची ऍक्टिंग केली आणि तो पळत सुटला तिच्यापासनं लांब. हा. तर हे जे आहे प्रकार ना, तो जे डिस्टन्स आहे, गॅप क्रिएट होतो त्या रिलेशनशिपमध्ये, तो पूर्णपणे मिटावा हे काम योगमाया करते. जेव्हा श्रीमद भागवतम मध्ये 10व्या स्कंदामध्ये रसपंचाध्याय म्हणून 5 अध्याय आहेत, त्याच्यामध्ये गोपीगीत वगैरे सगळे आहे. त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा कृष्णाबरोबर डान्स करत होत्या, ओके, त्यावेळी कृष्णाचं जे अ, म्हणजे दैवी स्वरूप आहे ते विसरून कृष्णाला त्या आलिंगन वगैरे देत होत्या. हा. तर आता इमॅजिन करा, विश्वरूपासारखं रूप कृष्ण घेऊन आला असता तर अर्जुन स्वतः घाबरला विश्वरूप बघितल्यावरती, तर गोपी तर आल्याच नसत्या कृष्णासमोर. त्यामुळे हा जो प्रेम संबंध आहे तो अजून निकट होऊ शकला नसता, दृढ नसता झाला. तर योग माया काय करते, एक पडदा पण क्रिएट करते आणि एक ब्रिज पण बांधते. हम्म. ती पडदा मुद्दामून क्रिएट करते सो दॅट कृष्णाचे ज्या ग्रेटनेस जो आहे, त्याच्या ज्या ग्रेट क्वालिटीज आहेत त्या आपल्यापासून हाईड होतील. हं. आणि ती पूल पण बांधते, म्हणजे त्या पुलावरनं चालून आपण कृष्णाच्या अजून 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 जवळ जाऊ शकतो. आपण कृष्णाला कसा हाक मारतो, अरे कृष्णा, हं, असं हाक मारतो. कृष्णाला जेव्हा आपल्याला कळतं की अरे 5,000 वर्षापूर्वी तू इथे आलेलास, हा, भलेही तुझ्या आधीचा जन्म मला माहिती नसेल, हा, तू अजन्म आहेस हेही माहिती नसेल मला, पण तरी 5,000 वर्षाची एक व्यक्ती आहे, त्याला आपण बोलू का अरे कृष्णा?
अहो जाव करून आपण त्याला किती आदर वगैरे देऊन बोलू वगैरे ना, तर हे सगळं ते काढण्याचा प्रयत्न योगमाया करते. जे पण प्रेम संबंध घनिष्ठ बनवण्यामध्ये अडथळे असतील ना, ते अडथळे काढायचा योगमाया प्रयत्न करते. हम्म. योग आणि माया हे दोन शब्दांनी योगमाया हा शब्द बनलाय. तर खरं तसं बघितलं तर इंग्लिशमध्ये आपण त्याला ऑक्सिमोरॉन असं बोलतो. मिनिंग विरोधाभासी शब्द एकत्र आल्यावरती कसं वाटेल, तर एक प्रामाणिक चोर किंवा तेजस्वी मूर्ख असं जर आपण शब्द वापरले तर कसं दिसेल, तर योगमाया हा तसा शब्द वाटू शकतो आपल्याला. कारण योग काय करतं, कृष्णाशी जोडण्याचा प्रयत्न करतं, आणि माया म्हणजे काय, भ्रम निर्माण करते आणि कृष्णापासून आपल्याला लांब नेते. ओके. तसं जसं महामाया करते. पण योगमाया काय करते की कृष्णाचं जे प्रभुत्व जे आहे ते लपवते आपल्यापासनं, आणि भक्तांना जे आदर भाव वगैरे जे असतात ना, आदर जो भाव असतो तो एक अडथळा असतो. म्हणजे अगदी म्हणजे संपूर्ण प्रेम करण्याच्या प्रोसेसमध्ये हा आदर भाव जो असतो तो एक अडथळा असतो. तर तो काढायचा काम अ, हे करते, योगमाया करते. तुम्ही बघितलं असेल कोण आपलं संत तुकाराम सुद्धा, हं, नामदेव असो वगैरे, नामदेव हे विठ्ठलाशी संवाद साधायचे, डायरेक्ट बोलायचे त्याच्याशी. ओके. एक छोटीशी गोष्ट होती. नामदेवांना अभंग लिहिण्याचं काम विठ्ठलांनी सांगितलेलं करायला. एक्झॅक्ट टेक्निकल्स माझे थोडेसे इकडे तिकडे झाले असतील, पण कन्क्लुजनच्या बेसिसवरती सांगतोय मी. तर जेव्हा नामदेवांचं म्हणजे शरीर खूपच अगदी म्हणजे हे झालं, म्हातारे झाले ते, त्यावेळी त्यांना जाणवलं की त्यांना हे जमत नाहीये करायला. त्यावेळी त्यांनी विठ्ठलाला सांगितलं की तू मला हे काम दिलेलं करायला मला जमत नाहीये, मला जमलं नाही पूर्णपणे करायला, पण मला तू वचन दे की तू हे काम कोणा दुसऱ्यातर्फे तू करून घेशील म्हणून. तर तुम्ही बघा ती भक्ती, ती प्रेम किती आहे की विठ्ठल म्हणजे कृष्ण, द अल्टिमेट, त्याच्याकडनं वचन घेतायत नामदेव की तू हे काम मला दिलंय हे अर्धवट ठेवणं बरोबर नाहीये, हे काम पूर्ण झालंच पाहिजे, मला जमलं नाही तर तू मला वचन दे, तू मला वचन दे. ही भक्ती बघा काय लेवलची आहे ती. विठ्ठलाकडनं वचन मागतायत की तू काम अर्धवट नाही सोडणार, कोणाकडनं पूर्ण करून घेशील म्हणून. ही भक्ती झाली. आता जर का तो आदरभाव त्यांच्यामध्ये आला असता तर ते त्या लेवलचा संवाद साधू नसते शकले ते. तर हे काम योगमाया करते. हरे कृष्ण. आणि म्हणून कृष्ण काय करतो, ह्या योगमायेचा वापर करतो, महामायेचा वापर करतो, आणि कोणाला स्वतःला कोणासमोर प्रकट करायचं, कशा पद्धतीने प्रकट करायचं की नाही करायचं, हे तो ठरवतो. ओके. एक छोटंसं उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला ह्याचं टेक्निकलिटी पण समजेल. शिल प्रभुपादांनी एक एक्झाम्पल दिलंय. एक इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारं सबस्टेशन असतं ना इलेक्ट्रिसिटी कंपनीचं, तर ते काय करतं, ते इलेक्ट्रिसिटी सगळ्यांना सेम पद्धतीने पास करत असतं. पण काही इक्विपमेंट्स आपल्या घरी असे असतात जे एक एक ए सी पण असतो आणि एक हीटर पण असतो. तीच इलेक्ट्रिसिटी घेतं आणि थंडावा देतं एक इक्विपमेंट, आणि तीच इलेक्ट्रिसिटी घेतं आणि एक गरमी निर्माण करते. ठीक आहे. तर इलेक्ट्रिसिटीचा सोर्स जो आहे तो सेम आहे, तो कृष्ण आहे. पण काम करणं, ते कोणतं इक्विपमेंट कसं काम करायचं ते तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो करवून घेतो. त्यामुळे एकाचा परिणाम काय होतो, थंडावा देणं, एकाचा परिणाम उष्णता देणं आहे. तसंच महामायेचा परिणाम लोकांना लांब ठेवणं, योगमायेचा परिणाम लोकांना अजून अजून जवळ करण्याचा आहे. मूढोयम नाभी जानाती म्हणजे काय, तर मूर्ख, अयम म्हणजे मला स्वतःला, न भी जानाती ओळखू नाही शकत. ते काय ओळखू नाही शकत की अजम आणि अव्ययम, माझं जे अजन्मा आणि अविनाशी असं जे स्वरूप आहे ते ओळखू शकत नाही.
कृष्ण कालाच्या पलीकडे आहे हेही ते ओळखू शकत नाहीत. कृष्णाला काळाचं कोणतंही ऍस्पेक्ट मर्यादा लावू शकत नाही कृष्णावरती. हा, ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मा कृष्णाला बोलतो की तू नवयौवनम आहे. म्हणजे कृष्ण कधीही म्हातारा होत नाही. नवयौवनम, कंटिन्युअसली तो युथफुल मध्ये बॉडी असते. आपली बॉडी असते का कधी? लहान, नंतर कुमार अवस्था, पौगंडा अवस्था, नंतर वृद्धावस्था, ही सगळी अवस्था आपली जात राहते. हा, आणि न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः, हे आत्म्याकरता वापरलेलं आहे. जायते म्हणजे जन्म होणं, म्रियते म्हणजे मृत्यू होणं. ह्या 6 अवस्था असतात. ह्या 6 अवस्थांमध्ये शरीर जात राहतं कंटिन्युअसली. आणि नुसतं माणसाचंच नाही, तर ह्या जगातली प्रत्येक गोष्ट, शरीर असो किंवा काही असो, झाड घ्या किंवा एक दगड घ्या किंवा काही असो, ते सुद्धा ह्यातनं अवस्थेमधनं जात असतात. पण कृष्ण ह्याला सब्जेक्ट नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीला. हं? तर जर कृष्णाचं जे बद्दलचे एक भ्रम आणि गैरसमज जो निर्माण झालेला आहे, तर ते का, तर त्याची इच्छा आहे की आपण त्याला ओळखू नाही. हं? आणि आपलं सुद्धा एक अज्ञान आहे ज्याच्यामुळे आपल्याला कृष्णाला ओळखता नाही येत. तो खरं काय करतोय की त्याला मुद्दामून तो स्वतःला लपवत नाही तो. हा, मला तुमची एलिजिबिलिटी आहे तरी पण मी तुमच्या समोर येणार नाही असं नाही करत आहे तो. तो काय करतोय, तुमची जशी वृत्ती आहे तसा तो प्रतिसाद देतोय तुम्हाला. तुम्ही कृष्णाच्या एक्झिस्टन्सला निगेट करताय. तुम्हाला वाटतं कृष्ण एक्झिस्ट करत नाही, म्हणून कृष्णा बोलतोय ठीक आहे, मी नाही येणार तुमच्या समोर, तुम्ही तसं समजा आणि तुम्ही तुम्ही कंटिन्यू करा तुमचं लाईफ. त्यामुळे इथे मूढ हा शब्द जो वापरलेला आहे ना, कृष्ण त्यांना ओळखू शकत नाही म्हणून त्यांना मूढ म्हणत नाही, म्हणत नाही येतो. ते मूढ आहेत म्हणून ते ओळखू शकत. आणि ते मूढ का आहेत? त्यांच्यामुळे ते अज्ञान, त्यांचा अहंकार, त्यांचं जी इंद्रियांद्वारे कृष्णाला ओळखण्याचा प्रयत्न आणि कृष्णाच्या अस्तित्वाला नाकारणं, ह्या गोष्टींमुळे ते मूर्ख आहेत असं म्हणतोय कृष्ण. आणि म्हणून मी त्यांच्यासमोर प्रकट होत नाही. ते कृष्ण खरं तर त्यांची निंदा करत नाहीयेत, पण त्यांच्यावरती खरं तर तो दया दाखवतोय तो. हं? दया कशा पद्धतीने, की तू एवढं माझ्या एक्झिस्टन्सला निगेट करतोय, तुला वाटतंय मी अस्तित्वात नाही, तरी सुद्धा मी तुझ्या हृदयामध्ये उपस्थित आहे. तरी सुद्धा तू कोणत्याही ठिकाणी जा, ह्या मनुष्य शरीरात राहो, नाही तर प्राण्यांच्या शरीरात राहो, नाही तर कीटकांच्या शरीरात राहो, नाही तर कुठेही राहो, तू ह्या पृथ्वीवरती जाओ, स्वर्गात जा, पाताळात जा, कुठेही जा, कोणत्याही अवस्थेमध्ये असो, झोपलेल्या अवस्थेत असो, जाग्या अवस्थेत असो, सकाळी दुपारी संध्याकाळी, मी तुला कंटिन्युअसली गाईड करत राहतोय. मी तुला, तुझा जे भ्रम आहे तो भ्रम काढण्याचा मी तुला प्रयत्न करत राहतोय मी. आणि तुझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मी कंटिन्युअसली प्रयत्न करतोय. आपण ह्या एक्झाम्पल आपण बघून घेतलेलं की सूर्य ढगांमुळे जर व्यक्तीला दिसला नाही, तर व्यक्ती काय बोलते, आज सूर्याला ढगांनी झाकलेलं आहे. हं. पण खरं तर सूर्य पृथ्वीपेक्षा सुद्धा एवढा मोठा आहे की ढग जे पृथ्वीपेक्षा भरपूर भरपूर छोटे आहेत, हं, ते सूर्याला काय झाकणार ते. आणि सूर्याच्या उष्णतेमुळे ढगाचं अस्तित्व एका क्षणामध्ये संपू शकतं. तरी सुद्धा आपण बोलतो सूर्याला ढगाने झाकलंय. तर ते खरं तर सूर्याला ढग झाकत नाही, ते आपल्याला ढग झाकतात, ज्याच्यामुळे आपल्याला सूर्य दिसत नाहीयेत. हं? तर जे भ्रम आहे, त्या भ्रमामुळे, हं, आपल्या अज्ञानामुळे कृष्ण आपल्याला दिसत नाही, म्हणून आपल्याला वाटतं की कृष्ण अस्तित्वात नाही. आणि कृष्ण का लपून राहतो ह्या लोकांपासनं? तर ही लोक भौतिक इच्छामध्ये एवढे गुंतलेले आहेत की त्यांना त्यातनं बाहेर येण्याची इच्छा नाही आहे. आणि त्यांना गरज सुद्धा जाणवत नाही त्याची. ठीक आहे. त्यांचं ऑब्जेक्टिव्ह फक्त एवढंच आहे की शरीराच्या, मनाच्या ज्या भौतिक गरजा आहेत त्यातनं जे त्यांना क्षणिक सुख मिळतं
ते त्यांना एवढं हवं असतं की त्यांना बाकीच्या गोष्टी नको असतात त्यांना. हं. आणि अगदी टेक्निकली बघायचं झालं तर व्यक्तीला काय असतं की एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ आपण हे समजण्याकरता, की एक एक मुलगा आहे, त्याला अ, खूप असं मित्रांबरोबर पार्टी वगैरे करायची इच्छा आहे त्याला. आणि त्यामुळे आई वडिलांचं अस्तित्व म्हणजे ते घरी आहेत आत्ता, ते त्याला म्हणजे जरा त्रासदायक वाटत राहतं. ते असल्यामुळे आपल्याला एन्जॉयमेंट करता येत नाहीये. हं. त्यामुळे तो कॉन्स्टंटली वाट बघत राहतो. आई वडील कधी जात आहेत ऑफिसला, घराच्या बाहेर कधी जात आहेत, आणि मला कधी मित्रांना घरी बोलवून एन्जॉयमेंट करता येईल. तर अशा वेळी काय होतं की आई वडिलांचं असणं हे त्याला त्रासदायक वाटतं त्याला. तर मग काय होतं की कृष्ण अशा ठिकाणी काय करतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला भौतिक गोष्टी एन्जॉय करायच्या आहेत, पण कृष्ण बघतोय माझ्याकडे, कृष्णानी मला सांगितलंय असं करू नको, आणि कृष्णाची मला आठवण होते मध्ये मध्ये म्हणून मला एन्जॉयमेंट करता येत नाही वगैरे, हे जेव्हा विचार येतात ना, त्यावेळी त्या व्यक्तीला करायचं असतं पण करता येत नाही. ह्या कारणाकरता मग कृष्ण बोलते की ठीक आहे, तुला एन्जॉय करायचं आहे ना, मग मी एन्व्हायरमेंट पण असं क्रिएट करीन ज्याच्यामुळे तुला एन्जॉय करता येईल. मग कृष्ण लांब लांब जातो त्या व्यक्तीपासनं, ज्याच्यामुळे काय होतं, त्याचा कृष्णावरचा विश्वास कमी कमी होतो. विश्वास कमी कमी झाला की एक्झिस्टन्सच जाणवत नाही नंतर. आणि मग कृष्णाचं एक्झिस्टन्सच निगेट केल्यावरती पूर्णपणे, मग नंतर व्यक्ती उच्छृंखलपणे जसं वागायचं तसं वागतो. मग पाप बिनधास्त करत राहा, पुढे मागे काही बघू नका, आणि कंटिन्युअसली पाप करत राहा आणि एन्जॉयमेंट मिळवायचा प्रयत्न करा. जर कृष्णाने त्याला दाबून ठेवलं असतं, एन्जॉयमेंट करायला मिळालं नसतं, तर एक दिवशी त्यांनी सगळं हे करून टाकलं असतं की गेला कृष्ण लांब दूर, मला फरक नाही पडत त्याच्याने, तो असो नसो मी करणार एन्जॉयमेंट. तर ते होऊ नये म्हणून कृष्णच ते फॅसिलिटेट करत असतो. हे काय होतं इकडे की आपण जेव्हा इंद्रियांच्या क्षमता वापरून कृष्णाला जेव्हा ओळखायचा प्रयत्न करतो, ते आपल्याला कधी शक्य नाही होत. आणि हे आच्छादन जे असतं योगमायेचं, कृष्ण मुद्दामून त्याचं खरं स्वरूप आपल्यापासनं हाईड करून ठेवतो. त्याला काय हवंय, त्याला निष्कपट भक्ती हवी आहे. म्हणजे काही फायदा आहे तुमचा म्हणून तुम्ही माझ्याकडे येता अशा प्रकारची भक्ती नकोय त्याला. तुम्ही भौतिक जगातल्या इच्छेनी बांधले गेलेला आहात, म्हणून त्यातनं तुम्हाला काही फायदा हवा आहे, तुम्हाला वाटतंय मी तुमची कोणती इच्छा पूर्तता करू शकतो, हां, आणि म्हणून माझ्याकडे येत आहेत, असं त्याला नको आहे. कोणत्याही प्रकारचा अहंकार, कोणत्याही प्रकारची म्हणजे सेल्फिश प्रवृत्ती नकोय त्याला. आणि त्या त्या गोष्टी घेऊन तुम्ही माझ्याकडे येताय, तर तसं नका करू. त्यामुळे लोकांना कृष्णाकडे जायला डिफिकल्टी होते, कृष्णाला ओळखण्याची डिफिकल्टी होते, आणि अशा लोकांपासून कृष्ण स्वतःला मुद्दामून लांब ठेवतो. निष्ठा असली पाहिजे कृष्णावरती, भक्ती असली पाहिजे कृष्णावरती, आणि निष्कपटपणा असला पाहिजे. बाबा कृष्णा, तुझ्याकडे येण्याकरता मला कसल्याही कारणाची गरज नाही आहे. मला इनफॅक्ट तुझ्यापासून लांबच जायचं नाही, त्यामुळे जवळ येण्याचा प्रश्नच नाही उठत. मी तुझ्या जवळच आहे, मी तुझ्या. आणि हे जे आहे ना, ही जी भक्ती, ही जी सेवा जी आहे, फक्त ह्याचद्वारे फक्त ह्याचद्वारे आपण कृष्णाला ओळखू शकतो आणि कृष्णाच्या जवळ जाऊ शकतो. त्यामुळे कृष्ण काय करतोय, जेव्हा तो भक्तांसमोर जेव्हा प्रकट होतो, त्यावेळी तो महामायेचा पडदा तर बाजूला काढतोच काढतो, आणि योगमायेचा पडदा सुद्धा अशा रीतीने बाजूला काढतो की आपण कृष्णाला ओळखू पण शकू, आणि कृष्णाबरोबर अजून अजून घनिष्ठ संबंध पण प्रस्थापित करू शकू. हं. तर असे असे भरपूर आहेत. आता जेव्हा अर्जुन कृष्णाबरोबर एक सिंपल गोष्ट आहे की म्हणजे हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. तर जेव्हा अ, अर्जुन अ, अर्जुनाचा सारथी बनण्याचं कृष्णाने मानलेलं, तर आपल्याला काय वाटतं की हां, कृष्णाने रथ हाकला, सारथ्य केलं त्याचं, राईट. पण त्यावेळची जी सोशल सिच्युएशन आहे ना,
त्याच्या दृष्टीने सारथी असणं हे ह्याचा अर्थ काय हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. हं. तर सारथी जेव्हा घोडा रथ हाकत असतो ना, त्यावेळी जेव्हा म्हणजे युद्ध चालू असतं, त्यावेळी युद्धामध्ये बाकीच्या घोड्यांचं खिंकाळणं, बाकीचे जे हत्ती आहेत त्यांचं ओरडणं, जे बाकीचे योद्धे युद्ध करत असतात त्यांचं जे शस्त्र असतं त्यांचा आवाज होणं, हं, जे राजे वगैरे जे असतात ते मोठ्या मोठ्याने ओरडत असतात वगैरे, ह्या धूळ वगैरे भरपूर उडत असते वगैरे. त्यामुळे जो सारथी जो आपल्या काही 1-2 फुटांवरती किंवा 1 फुटावरती जो आता बसलाय असा खाली, त्याच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नसतो तेव्हा. तो आवाज पोहोचत नसल्यामुळे राजाला त्या सारथीला सांगणं की बाबा डाव्या बाजूला घे किंवा सरळ जा किंवा उजव्या बाजूला रथ हाक, हे सांगणं मुश्किल पडतं, त्याला ते ऐकू येत नसतं म्हणून. तर अशा वेळेला फक्त एकाच मार्गाने सारथीला सांगता येतं की त्यांनी कोणत्या डायरेक्शनला रथ हाकावा. आणि तो मार्ग म्हणजे, जर का डाव्या बाजूला जायचं असेल तर डाव्या पायानी जो राजा जो आहे तो सारथीच्या डाव्या बाजूला, शरीराच्या डाव्या बाजूला लाथ मारतो. आणि उजव्या बाजूला जर जायचं असेल तर उजव्या पायानी उजव्या बाजूला सारथीच्या उजव्या अंगाला लाथ मारली जाते. आणि मग सारथी त्याप्रमाणे घोडा हाकत असतो. आता हीच गोष्ट अर्जुनाकडनं अपेक्षित आहे, कारण कंप्लीट एन्व्हायरमेंट ज्या कारणामुळे अर्जुनाचे शब्द कृष्णाला ऐकू येणार नाहीत ते कारण त्यावेळी सुद्धा ॲप्लिकेबल होते. तर अर्जुनाकडनं पण हेच अपेक्षित होतं. तरी सुद्धा कृष्ण बोलतोय, मी तुझा सारथी होतोय, मी होईन तुझा सारथी. अर्जुनांनी सुद्धा सांगितलं तू माझा सारथी बन म्हणून. तुम्ही इमॅजिन करा, जर का कृष्णाने त्यावेळेला सांगितलं असतं, अरे काय वेडा आहेस काय तू, हां, तू माझा भक्त आहेस, तुझ्याकडनं मी असं पाप कसं करून घेईन, तुझी लाथ मला लागली तर तुला पाप लागेल म्हणून. हं. तसं कृष्णाने नाही केलं. कृष्णाने ते सारथ्य एक्सेप्ट केलं. त्याला माहिती आहे सारथी बरोबर ट्रीटमेंट कशी होते राजाची, तरी सुद्धा त्यांनी ते एक्सेप्ट केलं. आणि जर का तो योगमायाचा पडदा जर का अर्जुनावरनं त्यावेळी काढला नसता तर अर्जुन कधीच कृष्णाला इंडिकेट नसता करू शकला की कोणत्या डायरेक्शनला रथ हाकावा. आणि तरी सुद्धा कृष्णाने हे असून सुद्धा सारथ्य एक्सेप्ट केलं. तर कृष्णाचं ग्रेटनेस किती आहे ते इमॅजिन करा त्याच्यामध्ये. आणि योगमायेचं रोल काय ह्याच्यामध्ये ते पण आपण समजू शकतो. योगमाया समजणं पण आवश्यक आहेच आहे. पण जे भक्त कृष्णाला संपूर्णपणे शरण जातात ना, जे कृष्णाचं नाम जप करत राहतात कंटिन्युअसली, त्याला प्रार्थना करतात, त्याचं ध्यान करतात, त्याची निस्वार्थ सेवा करतात, वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये भक्तीच्या पद्धतीमध्ये गुंततात ते, ओके, तो कृष्णाला ते हृदयात घेऊन कंटिन्युअसली फिरत असतात. साधवो हृदयम मह्यम, कृष्ण बोलतो ते माझ्या हृदयात असतात आणि मी त्यांच्या हृदयात असतो. आणि अशा वेळी मग ते मुद्दामून कृष्ण जसा हवा तसा स्वतःला तो त्यांच्यासमोर प्रकट करतो. हं. म्हणून तर नामदेव कृष्ण विठ्ठलाशी बोलू शकत होते. म्हणून तर नारद मुनींनी कधीही विचार मनात आणला की इमिडिएटली विष्णू किंवा कृष्ण त्यांच्यासमोर येतो किंवा ते कृष्णासमोर हजर होऊ शकतात. ती काय आहे ती कंप्लीट कंप्लीट भक्तीमुळेच आहे. हां, प्रल्हाद महाराजांनी फक्त विचार केला, हां, आणि कन्फर्म सांगितलं हिरण्यकशिपूला की ह्या पिलरमध्ये सुद्धा देव आहे म्हणून. तर नरसिंहदेव पिलरमधनं प्रकट झाले. तर हे का होतंय सगळं? त्या म्हणजे असं आहे का की बाबा मी थांबलोय, हा हजारो वर्ष मी त्या पिलरमध्ये बसलोय, बाबा मला मुक्त कर, हां, आणि प्लीज त्या हिरण्यकशिपूला सांग लाथ मारायला ह्या पिलरवरती. हे असं नाही आहे ते. ज्या मोमेंटला त्यांनी प्रल्हाद महाराजांनी कॉन्फिडेंटली सांगितलं ते आहेत तिकडे, त्या मोमेंटला ते प्रकट झाले तिकडनं आणि त्यातनं बाहेर आलेत ते. ते फक्त वेट करत असतात आपल्या भक्ताची इच्छा कधी पूर्ण करू आपण म्हणून. कारण भक्ताला भौतिक इच्छा नसते, त्याला फक्त आध्यात्मिक इच्छा असते, त्याची निस्वार्थ सेवा करायची इच्छा असते त्याला. आणि म्हणून मग ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रकट होतात भक्तांसमोर.
हरे कृष्ण. तर मला इच्छा होती आज खरं 26वा श्लोक घ्यायचा, पण परत नाही, वेळ नाही मिळाला. तर पुढच्या पुढच्या आठवड्यात बघूया आपण. कोणाला काही प्रश्न? एक कमेंट करायचा आहे प्रभूजी आजच्या क्लासमधला. हा जो तुम्ही सांगितला की आदर, पण तुमच्या भक्ती किंवा अ, भक्ती नाही मी म्हणणार, पण कृष्ण भगवानांच्या जवळ जायचा एक अडथळा असू शकतो. इट इज सच अ आय ओपनर स्टेटमेंट फॉर मी. कारण की मी नेहमी कृष्ण भगवानांना, म्हणजे मी कृष्णा असं कधीच मी माझ्याकडून म्हणूच शकली नाहीये. कारण आय फेल्ट इट शुड बी इदर कृष्ण भगवान. आणि मला तुम्ही डे वन पासून कृष्ण कृष्ण असं, म्हणजे आपण कसं ए आई, बाबा असं अरे करे, म्हणजे आपण जेव्हा आपले क्लोज असतात तेव्हा त्यांना तसं करतो, तसं तुम्ही त्या नेहमी तुम्ही म्हणजे त्या लेवलचं हे केलेलं आहे. आणि मला नेहमी वाटायचं की कदाचित त्यांची भक्ती, म्हणजे तुमची भक्ती मोठ्या लेवलची म्हणून तुम्ही कदाचित तसं म्हणताय. पण आता ते सायंटिफिकली अल्सो मला कळालं की का तसं करायला पाहिजे. सो बिग सॅल्यूट टू यू प्रभूजी. हरे कृष्ण. आपण जाऊ. खरं तर आपण आता म्हणजे समुद्रामध्ये आपण फक्त सरफेस लेवलवरती आहोत आता. आपण, आपल्याला अजून हजारो हजारो फूट आतमध्ये जायचंय. भक्ती एक भक्ती रसामृत सिंधू म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते जेव्हा मी वाचायला घेतलं त्यावेळी मला खरंच जाणवलं, इतकं डीप आणि इतकं डीप लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, की आपल्याला ते म्हणजे बहुनाम जन्म ना म्हणते, बरेच जन्म ना लागतील आपल्याला ते समजायला. तर मी विचारत होतो की हे योगमाया असते ते म्हणजे अ, असा आकार असतो की काय असतो? म्हणजे माझ्या ज्ञानाप्रमाणे कधी कधी वाचलंय मी, सुभद्रा म्हणजेच योगमाया असं काही आहे का? ऍक्च्युली वाचण्यात आलं पण ऍक्च्युली असं मला कुठे टेक्निकली मी असं कुठे वाचलं नाही आहे ते. पण ते वेगळे वेगळे थिअरीज निघतात असे वगैरे. बट असं काही आकार असला पाहिजे असं नाही आहे. कृष्णाने काय सांगितलंय आपल्याला, की चौथ्या श्लोकामध्ये सांगितलेलं ना, भूमिरापो अनलो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृतीरष्टधा. हे प्रकृती म्हणजे त्याच्या एनर्जीज आहेत, ऊर्जा आहेत त्याच्या. तर ऊर्जा डज नॉट नेसेसरीली नीड टू हॅव अ फॉर्म. ओके, वेगळ्या वेगळ्या ऊर्जात, काही ऊर्जांना फॉर्म आहे, काही ऊर्जांना फॉर्म नाही आहे. मन बुद्धी अहंकार, त्याला फॉर्म नाही आहे. आकाशला फॉर्म नाही आहे. तसंच योगमाया, महामाया वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ज्ञान, विज्ञान, श्रुती, स्मृती वगैरे, ह्या त्याच्या सगळ्या एनर्जीज आहेत त्या. तर ह्यांना फॉर्म असलाच पाहिजे असं नाही आहे. त्यांना विदाऊट फॉर्म सुद्धा तिथे ऍक्ट करू शकतात ते. ओके बरोबर. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम. Hare Krishna, Hare Krishna,